नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपलं स्वागत आहे संस्कृती अकॅडमीमध्ये. आज आपण 6th स्टँडर्डचा न्यू पोर्शन, नवीन जो अभ्यासक्रम आला त्यातला इंग्लिश हा विषय घेतलेला आहोत. आणि इंग्लिशमधलं प्रथम आज आपण शिकणार आहोत 1.1 मान्सून. मान्सून म्हणजे पावसाळा. ही कविता आहे, त्या कवितेबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. चला तर जाऊया आपण कविताकडे. काय म्हणलं बा, लिसन अँड सिंग. द सन इज शायनिंग हो सो हार्ड. म्हणजे सूर्य किती प्रखर झालेला आहे, किती कडक तो उन्हाळा आहे किंवा द लँड हॅज ड्रायड इट्स सो प्रिच्ड. आता लँड म्हणजे जमीन ही किती सुकलेली आहे. त्यानंतर प्रिच्डचा अर्थ दिलाय व्हेरी ड्राय अँड हॉट. म्हणजे जमीन खूप सुकलेली आहे आणि त्या जमिनीवर जमीन ही पाण्याच्या आतुरतेची वाट पाहत आहे. द फील्ड आर हंग्री रिव्हर्स थर्स्टी. फील्ड म्हणजे इथं काय दिलं मित्रांनो, फील्ड म्हणजे शेती किंवा जमीन. ही भुकेले झालेत, व्याकुळ झालेत, तहानलेले आहेत पाण्याच्या शोधासाठी. आणि रिव्हर थर्स्टी, रिव्हर पण सुकून गेले आहेत, त्यांना पण पाण्याची गरज आहे. ओ रेन रेन कम अवर वे. हो पाऊस पाऊस तू तुझ्या वाटेवरती ये, असं हे कवी म्हणत आहे. रेन रेन इज ऑन हर वे. पाऊस हो त्याच्या वाटेवर आहे, म्हणजे तो येत आहे. फेदर स्प्रेड द पिकॉक वेस. इथं वे असणार, हे यस हे चुकून झालं असेल, वेच असायला. फेदर स्प्रेड द पिकॉक्स वे. तर आपल्याला दिलेला आहे पिकॉक मोर. त्यांनी काय केलं, आपला मोराचा पिसारा अंतरून थांबलेला आहे, पावसाच्या स्वागतासाठी थांबलेले आहेत. द क्लाउड्स आर डार्क हार्ड अँड लार्क. द क्लाउड्स म्हणजे ढग हे खूप काळेकुट झालेत, हार्ड झालेत, एकत्र जमलेत. लार्क पक्षी पण त्याची वाट पाहत आहे. लार्क हा पक्षीचं नाव इथं आहे. रेन रेन शी इज ऑन हर वे. पाऊस पाऊस ती तिच्या वाटेवरती आहे आणि येण्याची आतुरता पाहत आहे. द क्लाउड्स दे गॅदर डॅश अँड थंडर. थंडर ह्याचा अर्थ होतो इथं गडगडाट. एकदम जोमाने ढग जमलेला गडगडांचा आवाज येत आहे. ब्लोड्स ऑफ लाइटिंग स्ट्रीम अँड शाईन. ब्लोड्स म्हणजे विजा हा चमकत आहेत, कडकडात आहेत. स्ट्रीक्स अँड शिमर म्हणजे दिले. स्ट्रीक म्हणजे फ्लॅश ऑफ लाईट, म्हणजे विजा चमकलेली लाईट येते का लाईट. आणि शिमर शाईन्स विथ द सॉफ्ट लाईट अँड सीम्स टू बी मुव्हिंग. म्हणजे लाईट विजा चमकल्यापासून बघा, पटकन वीज चमकल्यावर प्रकाश येतो आणि लगेच अंधार होऊन जातो. तसं म्हणलं. पीट पॅट आय फील अ ड्रॉप. पीट पॅट हा पावसाचा टिप टिप आवाज येतो, त्याला पीट पॅट. फील अँड ड्रॉप आणि पडत आहे पाणी, असं याचा अर्थ आहे. ओ रेन रेन शी इज कम हर वे. ओ रेन रेन शी इज कम हर वे. तो पाऊस पाऊस ती तिच्या वाटेवर आहे. फील्ड्स आर ड्रिच्ड. आता ड्रिच्डचा अर्थ दिलाय बघा इथे, म्हणजे कम्प्लिटली वेट. आता पाऊस पडलेला आहे आणि पाऊस आता काय झालेला आहे, तर पाऊस हा ड्रिच्ड खूप ओला झाले. आता जमीन खूप लँड अँड सोक्ड असं म्हणलेलं आहे. ड्रिच म्हणजे कम्प्लिटली वेट. आता जमीन काय झालेलं आहे, पाऊस पडलेला आहे आणि जमीन खूप ओली झालेली आहे. पाणी सगळं जमीननं सोकून घेतलेलं आहे. द ट्रीज हॅव बाथ द रिव्हर्स हॉस्ट. बाथ म्हणजे झाडी ही सगळी आंघोळ केलेले आहेत. आणि हॉर्स म्हणजे द रिव्हर फ्ल्यू स्ट्रॉंगली ॲज स्प्रिंग वॉटर. म्हणजे नदीला पण पूर आल्यासारखं नदी पण जोमाने वाहत आहे. द अर्थ इज हॅपी ग्रीन अँड चेरी. आणि पृथ्वीवरती सगळीकडे हिरवळ आणि लालसर असे चेरीसारखं, म्हणजे एक हिरवळ पसरली आहे पृथ्वीवरती. ओ रेन रेन कम अगेन. ओ पाऊस पाऊस पुन्हा एकदा ये, असं कवी म्हणत आहेत. तर हे कवित्री आहे अनॉनिमस, म्हणजे अनामिकाने. कोण लिहिली आहे ही माहीत नाही, अशी कविता लिहिली आहे. तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.